वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता या ठिकाणी आपण असणारा 13वा अध्याय मागच्या अनेक महिन्याच्या कालावधीमध्ये तो पूर्ण केला. क्षेत्र क्षेत्र विभाग योगो ज्ञान. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय याचा असणारा संपूर्ण त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी केल्यानंतर आता आजपासून या ठिकाणी असणारा 14वा अध्याय म्हणजे गुणत्रय विभाग योगो नाम. ही संपूर्ण जी प्रकृती आहे या प्रकृतीमध्ये किती गुण आहे, तर या संपूर्ण प्रकृतीमध्ये 3 गुण त्रिगुणात्मिका म्हणतात. जी माया आहे ही माया किती गुणांनी युक्त आहे, तर याच्यामध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक या 3 गुणांनीच काय आहे, ही संपूर्ण प्रकृती जी आहे ही संपूर्ण प्रकृती या 3 गुणांनी आपलं कार्य करत आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे यद्य क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या स्वरूपाने जरी संयोगामुळे हे संपूर्ण सृष्टीचा जरी काय निर्मिती होत असली तरी सुद्धा ती कशा प्रकारे होती, कशा प्रकारे त्याचं संयोजन होतं, कशा प्रकारे काय होतं, पुढे काय होतं, काय नाही होत, कशा प्रकारे उत्पत्ती होते, कशा प्रकारे स्थिती असते, कशा प्रकारे पुन्हा प्रलय होतो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा विस्तारपूर्वक सांगणं अजून काही झालेलं नाही. आणि म्हणून फक्त त्याचा असणारा पुन्हा या ठिकाणी विस्तार व्हावा की कशा प्रकारे नक्की काय. शरीर ठीक आहे, पण शरीराची निर्मिती कशी, पुन्हा त्या शरीरामध्ये क्षेत्रज्ञ कसा काय आला, हा सगळा जो सारासार विचार आहे हा सारासार विचार पुन्हा व्हावा या अनुषंगाने त्याच विषयाचं म्हणजे कोणत्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हा जो विषय चालू आहे या चालू असणाऱ्या विषयाचंच विशेष ज्ञान विस्तारपूर्वक सृष्टी म्हणजे काय, प्रपंच कशाला म्हणतात, माया कशाला म्हणतात, परमेश्वर कशाला म्हणतात, ईश्वर कशाला म्हणतात, जीवात्मा कशाला म्हणतात, परमात्मा कशाला म्हणतात, आत्मा कशाला म्हणतात, अशा प्रकारे असणार हे सगळ्या शब्दांचं असणारं यथार्थ ज्ञान जे आहे त्याच्या असणारा व्याख्या, कशा प्रकारे क्षेत्रज्ञ म्हणजे नक्की काय म्हणायचं, ही सृष्टी जी आहे सृष्टी कशा प्रकारे उत्पन्न झाली, त्या सृष्टीमध्ये जीवात्मा कशा प्रकारे आला, तो जीवात्मा आल्यानंतर सुखदुःख का भोगतो, कशा प्रकारे भोगतो, त्याचा आणि या सृष्टीचा संबंध काय, या सगळे जे काय प्रश्न आहे साधकांच्या मनामध्ये येणारे या सर्व प्रश्नांचे असणारी उत्तर जी आहे ती साधारण देण्याकरिता म्हणून या ठिकाणी 14व्या अध्यायाला आरंभ केलेला आहे. आणि म्हणून 14व्या अध्यायाच्या माध्यमातून सृष्टी प्रपंच जे आहे संपूर्ण सृष्टीची व्याख्या, सृष्टी कशी निर्मिती होते, त्याच्यामध्ये जीवात्मा कशा प्रकारे येतो, या सगळ्याचा असणार क्षेत्र म्हणजे नक्की काय, त्याच्यामध्ये क्षेत्रज्ञ म्हणजे काय, त्या दोघांचा संयोग कशा प्रकारे होणार आहे किंवा कशा प्रकारे होतो, कोणाच्या द्वारे, त्याला मूलभूत कारण काय, मूल प्रकृती म्हणजे काय, मूल अज्ञान म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करण्याकरिता म्हणून येथे किंवा 14वा अध्याय आरंभ केला आहे. आणि म्हणून त्याची असणारी प्रपीठिका, त्याचा असणारा आरंभ, उपोद्घात ज्याला म्हणतो आपण सुरुवातीला, त्याचा असणार भाष्य आचार्य या ठिकाणी म्हणतात. काय म्हणतात आचार्य, भाष्यालाच आरंभ केला आचार्याने, प्रपीठिका आरंभ केल्या श्लोकाच्या अगोदर. या ठिकाणी आचार्य भाष्य करतायत. काय म्हणतात 14व्या अध्यायाचा आचार्य प्रपीठिकेमध्ये असताना भाष्यामध्ये आचार्य म्हणतात सर्वम काय उत्पाद्यमानं काय क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात उत्पाद्यते इति उक्तम. हे सगळं काय जे आहे जगत जे आहे कशामुळे निर्माण झालं, ते क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात. तद्विधी हर तर्षभ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगामुळे या संपूर्ण जगताची उत्पत्ती झाली. आणि तेच सांगतात सर्वम उत्पाद्यमानं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात उत्पाद्यते उत्तम तत्कथम. या दोघांचा संयोग होतो
हा संयोग कशा प्रकारे होतो, त्याची स्पष्टता. की संयोग होतो ठीक आहे, पण तो संयोग कसा काय होतो याची असणारी स्पष्टता करण्याकरता तत्कथम इति तत्प्रदर्शनार्थम परम भूयः इत्यादि अध्यायः आरभ्यते. अथवा ईश्वर परतंत्रयोः क्षेत्र क्षेत्रज्ञयोः जत्कारणत्वं न तु सांख्यानामिव स्वतंत्रयोः इति एवमर्थ प्रकृतस्थः गुणेषु च संगः संसार कारणम् इत्युक्ता. कस्मिन् गुणे कथं संगः, के वा गुणः, कथं वा ते बध्नाति, गुणेभ्यश्च मोक्षणं कथं स्यात्, मुक्तश्च लक्षणं वक्तव्यम्. एवमेव अर्थं च भगवान उवाच. की अशा प्रकारे ह्या सगळ्याच कशा प्रकारे हे जे गुण आहे ते कशा प्रकारे आले, काय त्याचा संबंध, हे कशा प्रकारे क्षेत्र क्षेत्राचा संयोग होतो, हे सगळं कळण्याकरिता म्हणून या ठिकाणी उत्पन्न होणारे सर्व काही, या ठिकाणी जे काय आपण पाहतोय या सृष्टी प्रपंचामध्ये जे काय आपण पाहतो, अश्माच मे, मृत्तिकाच मे, गिरयश्च मे, पर्वताच मे, सिकताच मे, वनस्पतयश्च मे, हिरण्यंच मे, सीसंच मे, त्रपुश्च मे, सगळं सांगा. हे सगळं काय काय, अश्मा म्हणजे दगड, मृत्तिका म्हणजे माती, हे सगळं जे काय या ठिकाणी निर्माण होणार आहे, अलग अलग कशा प्रकारे उत्पन्न होतं ते सांगितलं. उत्पन्न होणारे सर्व काही या सृष्टीमध्ये स्थावर जंगम जे काही निर्माण होत आहे, हे सर्व काही काय म्हणतात, हे सर्व काही उत्पन्न होणारे सर्व काही क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगामुळे उत्पन्न होत असते असे सांगितले आहे. सगळं काय जे आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे दोघे जे आहे, या दोघांच्या संयोगामधूनच त्या संपूर्ण सृष्टीची रचना होत आहे असे सांगितले. परंतु कथम, परंतु क्षेत्र आणि क्षेत्राच्या संयोगामधून या प्रपंचाची, या सृष्टीची निर्मिती होते. परंतु कसे, ती कशी काय होते, कसं काय संयोग होतो, काय त्याच्यामध्ये होतं, तर कसे, हे दर्शवण्यासाठी याचा आता विस्तारपूर्वक कळण्याकरता, सांगण्याकरता त्या ठिकाणी हे दर्शवण्यासाठी परमभूयः इत्यादी म्हणजे हे दर्शवण्यासाठी पुढचा श्लोक, परमभूयः म्हणजे असणारा पहिला श्लोक, परमभूयः इत्यादी अध्यायाला आरंभ झालेला आहे. कशा प्रकारे सृष्टी प्रपंचाची निर्मिती कशा प्रकारे झाली हे सांगण्याकरिता म्हणून या ठिकाणी 14व्या अध्यायाला आम्ही आरंभ करत आहोत. अथवा सांख्यांच्या मताप्रमाणे स्वतंत्र नसून ईश्वराच्या तंत्राने असणारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जगताचे कारण होत आहे. सांख्या मताच्या अनुषंगाने सुद्धा काय की काय हे जे काय आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आहे हे स्वतंत्र नाही, यांच्याही वर असणारा नारायण प्रव्यक्तात, या सगळ्यांच्याही वर असणारा ते परब्रह्म तत्व, ते तत्व, ते चैतन्य अलग आहे. म्हणून तेच काय ईश्वराच्या तंत्राने असणारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. कोणाच्या तंत्राने, ते ईश्वर तंत्राने. या सगळ्याचा ईश, सगळ्यांचा नियंता कोण, तो परमेश्वर ईश्वर. त्याच्या अधीने संपूर्ण सृष्टी जी आहे, प्रकृती आहे, त्याच्या अनुषंगाने भीषास्मात् वा तप्पवते अशा अनुषंगाने तेच सांगितलं. अथवा सांख्यांच्या मताप्रमाणे स्वतंत्र नसून हे संपूर्ण जे आहे यांना स्वतंत्रता नाही कोणाला. ते कसे आहे, ईश्वराच्या तंत्राने असणारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जगताचे कारण होतं. ते ईश्वराच्या अनुषंगाने क्षेत्रज्ञ जरी असले तरी त्याच्या संयोगामध्ये जरी ही संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली असली तरी सुद्धा ते जे आहेत ते कोणामुळे, ते ईश्वराच्या तंत्राने, म्हणजे त्यांचा सुद्धा नियामक जो आहे मयाध्यक्षेण प्रकृती म्हणतात भगवंत त्या ठिकाणी, की माझ्या अध्यक्षतेखाली नारायणो प्रव्यक्तात, या अव्यक्ताच्याही वर असणारा तो परम स्वरूप असणारे नारायण तत्व जे आहे ते नारायण तत्व त्याच्या अनुषंगाने, म्हणजे तोच ईश्वर जो आहे त्याच्या अनुषंगाने काय, तो ईश्वर काय करतो, ईश्वराच्या तंत्राने. त्याच्याशिवाय काही होत नाही. मग कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही आहे परमेश्वराची शक्ती. त्याला वाटलं तेव्हा कळेल, नाही तर नाही. अन्यथा म्हणजे उलटच ही असणारी परमेश्वराची शक्ती ती कोणाच्या, ईश्वराच्या तंत्राने क्षेत्र आणि क्षेत्र जगताचे कारण होतं. म्हणजे अशा प्रकारे त्या परमेश्वराच्या अनुषंगाने, त्याच्या ऑर्डरच्या अनुषंगाने, तो जसा म्हणेल त्याप्रमाणे काय हे सगळे आहे हे जगतात, त्याच्या अनुषंगाने हे किंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या द्वारे
म्हणजे त्यांना सांगणारा कोण आहे? तो ईश्वर. त्या ईश्वराच्या खाली क्षेत्रज्ञ आणि त्याच्या अनुषंगाने या संपूर्ण सृष्टी प्रपंचाची निर्मिती. तेच सांगितलं जगताचे कारण होतं आणि पुरुषाचे प्रकृतीमध्ये असणे व त्यांच्या गुणांचे ठिकाणी संग असणे हे संसाराचे कारण होय असे सांगितले. आणि म्हणजे अशा प्रकारे आणि त्यानंतर काय? अशा प्रकारे संपूर्ण सृष्टीची रचना झाल्यानंतर काय? पुरुषाचे प्रकृतीमध्ये असणे त्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी असणारा क्षेत्रज्ञ स्वरूप त्याचे काय? प्रकृतीमध्ये असणे. या सृष्टी या जीवात्म्याच्या अनुषंगाने त्या प्रकृतीमध्ये असणे म्हणजे त्या ठिकाणी असणारे आत्मतत्व जीवात्मा भावाला प्राप्त त्याचं होणं. ते काय? कशामुळे? प्रकृती म्हणजे मूल अज्ञानामुळे. वास्तविक काय? चैतन्यच आहे, ब्रह्मतत्वच आहे, तरी सुद्धा काय झालं? मूल अज्ञान. त्यामुळे काय? ते सांगितलं प्रकृती पुरुषाचे प्रकृतीमध्ये असणे म्हणजे जीवभावाला त्याचं प्राप्त होणं व त्याच्या गुणांचे ठिकाणी संग असणे हे संसाराचे कारण होय. आणि म्हणजे अशा प्रकारे त्या प्रकृतीशी त्याचा असणारा जो संग आहे त्या संगामुळे काय झालं? संसाराचे कारण होय असे सांगितले. त्या संगामुळे त्याचा कोणाच्या? प्रकृतीच्या संगामुळे त्याला काय? या संपूर्ण संसाराचं कारण ते झालं काय? प्रकृतीचा संग केला आणि तो असणारा परमात्मा या प्रकृतीच्या अनुषंगाने मूल अज्ञानामुळे काय? या जीवभावाला प्राप्त झाला आणि या संसार चक्रामध्ये आला. तेच सांगितलं संसाराचे कारण असे सांगितले आहे. परंतु क्षेत्र व क्षेत्रज्ञ हे कसे जगताचे कारण आहे. परंतु या सगळ्यामध्ये हे सगळं सांगत असताना जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जे आहे हे जगताचे कारण कसे हे दर्शवण्याकरता हे संपूर्ण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ कशा प्रकारे या जगताचं कारण आहे, त्यांच्यामुळे कशा प्रकारे या जगताची या सृष्टीची निर्मिती होतीये हे दर्शवण्याकरिता आणि पुरुषाच्या ठिकाणी कोणत्या गुणांचे ठिकाणी कसा संग होतो आणि पुरुषाचा सुद्धा जो आहे त्या ठिकाणी असणारा पुरुष त्याचा कोणत्या गुणाच्या ठिकाणी कसा संग होतो, कशा प्रकारे त्याचा या सृष्टीशी संग होतो. चित प्रतिबिंब पहा कुठे आत्मबोधामध्ये आलेलं आहे. कळ चित्तचं असणार तर प्रतिबिंब त्या ठिकाणी काय? अंतःकरण चतुष्टयामध्ये पडल्यानंतर मनबुद्धी चित्त अहम तत्व त्या ठिकाणी ग्रहण करतं. मग तेच ते कसं काय ग्रहण करतं, कसा काय संग होतो तेच सांगितलं. पुरुषाचा कोणत्या गुणाच्या ठिकाणी कसा संग होतो, ते गुण कसे आहेत आणि या सृष्टीमध्ये असणारे गुण कोणते? सात्विक राजसिक तामसिक हे गुण कसे काय आहे आणि ते गुण जे आहेत हे गुण काय करतात? ते पुरुषाला कसे काय बुद्ध करतात, त्याच्या त्याशी कसा काय संबंध होतो. आपण म्हणतो तो सात्विक वृत्तीचा आहे का म्हणतो, ते कसे काय त्याला बुद्ध करतात. तो राजसिक आहे, तो शांत बसणार नाही, तो राजसिक जास्त आहे, इकडे जाईल तिकडे जाईल. तो फार तामसिक आहे. म्हणजेच पुरुष जो आहे या पुरुषाला ते गुण कसे काय बुद्ध करतात, कशा प्रकारे त्यांचा असणारा एकमेकाशी संग होतो, का कोणत्या कारणास्तव आपण म्हणतो काय हा सात्विक आहे, हा राजसिक आहे, हा तामसिक आहे. हा जो त्यांचा परस्पर असणारा संबंध आहे पुरुषाला हे बद्ध कसे करतात आणि त्या गुणापासून मोक्ष करतात. या गुणांच्या अनुषंगाने कोणत्या? त्रिभिर्गुणमय भावी या 3 गुण आहे सात्विक राजसिक आणि तामसिक. त्याच्या संयोगाने मयाध्यक्षेन प्रकृती काय करते? या 3 गुणांच्या अनुषंगाने त्या जीवाला त्या ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम करतंय. आणि म्हणून अशा प्रकारे त्या गुणांपासून मग मोक्ष कसा काय होतो. मग या गुणांपासून जर जीवाला आपली सुटका करून घ्यायची असेल तर मग त्याने काय केलं पाहिजे ते सांगितलं. म्हणून त्या गुणांपासून मोक्ष कसा होतो व मुक्ताचे रक्षण काय. आणि अशा प्रकारे मोक्ष प्राप्त झाल्यानंतर जो गुणातीत सांगितलं म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलं? गुणालाही अतीत म्हणजे या कुठल्याही गुणापेक्षाही सात्विक नाही, राजसिक नाही, तामसिक नाही, यांच्याही पेक्षा अतीत ज्यावेळेस तो होतो त्यावेळेस तो काय म्हणतो आपण? तो मुक्त झाला. कुठल्याही गुणामध्ये तो फसत नाही. श्रंखला कुठली जरी असली तर तिचं कार्य काय? बांधणेच आहे. लोखंडाची आणा, चांदीची आणा, सोन्याची आणा. तर सोन्याची साखळी आणल्यानंतर तो बंधनाला प्राप्त होणार नाही असं होणार आहे का? तो बंधनाला प्राप्तच होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ज्याप्रमाणे म्हणून कुठलाही जरी गुण असला त्याच्यामध्ये
राजसिक असेल, तामसिक असेल, सात्विक असेल, त्या जोपर्यंत गुणाशी त्याचा संबंध आहे तोपर्यंत काय बंधनालाच कारण आहे. म्हणून गुणातीत अवस्था सांगितली. या गुणांच्याही वरती ज्यावेळेस तो जाईल त्याच वेळेस काय होईल, तो मोक्षाला प्राप्त करून घेईल. अशा प्रकारे ज्याने मोक्षाला प्राप्त करून घेतलेला आहे त्या मुक्ताचे लक्षण काय, तो मोक्षाला प्राप्त करून घेतो. त्या अशा प्रकारचे मुक्त झालेला आहे, तत्वनिष्ठ आहे, आत्मनिष्ठ तो झालेला आहे, ब्रह्मविद झालेला आहे. त्याचं काय लक्षण आहे हे दर्शवण्याकरता, म्हणून हे सगळं सांगण्याकरिता सारासार विचार या ठिकाणी सृष्टीचा, जीवात परमात्म्याचा, आत्मतत्वाचा, या तिन्ही असणाऱ्या गुणांचा, अव्यक्त म्हणजे प्रकृतीचा, या सगळ्याचा असणारा सारासार विचार, या सगळ्यामुळे हे संपूर्ण सृष्टीची निर्मिती आहे. म्हणून या सगळे जे आता सांगितलेले आहे, परमेश्वर, आत्मा, जीवात्मा, अव्यक्त म्हणजे मूल प्रकृती, मूल अज्ञान, माया, सात्विक राजस तामसिक गुण, या सगळ्यांचा सारासार विचार या ठिकाणी व्हावा. नक्की सात्विक गुण म्हणजे काय, राजसिक गुण म्हणजे काय, तामसिक गुण म्हणजे काय, नक्की त्याचा असणारा यथार्थ विचार या ठिकाणी व्हावा. माया म्हणजे नक्की काय, मूल अज्ञान म्हणजे नक्की काय, तो आत्मा जो आहे तो जीवात्मा भावाला कसा जातो, या सगळ्या जो विषय आहे हा विषयाचा यथार्थ ज्ञान सगळ्यांना व्हावं. आणि म्हणून त्याकरिता म्हणून हे दर्शवण्यासाठी, हे सांगण्याकरिता. म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतात, काय म्हणतात, पहिला श्लोक असणार आहे 14व्या अध्यायामधला पहिला श्लोक. भगवंत म्हणतात, श्री भगवान उवाच, काय म्हणतात, परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. की अशा प्रकारे काय म्हणतात, परम भूय प्रवक्ष्यामि. परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. यस्मात् परम ना परमस्ति किंचित्, यस्मान्नाणीयन्न जायोस्ति कश्चित्, वृक्ष इव स्तब्धो दिवि तिष्ठत्ते कस्तेदं पूर्णं पुरुषेण सर्वं. सांगितलं त्यापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचं असं या जगतामध्ये काही नाही. आणि म्हणून त्याला सांगितलं, यस्मात् परम न परम अस्ति किंचित, त्यापेक्षाही श्रेष्ठ तेच परम. या ठिकाणी सांगितलं परम भूयः, अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं, की ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर परत दुसरं काही मला हे प्राप्त करायचंय, मला ते प्राप्त करायचं, हे सगळं आता मी शिकलो, आता मी गीता झालं, माझं हे झालं ते झालं, आता परत मला काही शिकायचं, परत काही शिकायचंच नाही. हेच या ठिकाणी मजा आहे. वेदांत शास्त्र शिकल्यानंतर पुन्हा मला आता काहीतरी नवीन शिकायचं. वेदांत शास्त्र शिकल्यानंतर काही नाही, श्रवण, मनन, निधिध्यासना, त्या अनुषंगानेच जायचं आहे. त्याला श्रवण झाल्यानंतर मननच करायचंय त्याला. म्हणून काय, एकांते सुखमाप्स्यतां परतरच्छेदः समाधीयतां. त्या ठिकाणी म्हणून सांगितलं साधना पंचकमध्ये जे काय सांगितलं, ते 40 प्रकारच्या साधनेमध्ये तेच सांगितलं, की सगळं श्रवण झाल्यानंतर काय, तर एकांते सुखमाप्स्यतां परतरच्छेदः समाधीयतां. की अशा प्रकारे संपूर्ण शास्त्राचं श्रवण झाल्यानंतर त्या साधकाने कुठेतरी एकांतवासामध्ये जाऊन जे काय श्रवण झालेलं आहे त्याचं आता मनन केलं पाहिजे. मनन झाल्यानंतर निधिध्यासना केली पाहिजे. हीच सांगितली साधना. आणि म्हणजे अशा प्रकारचे म्हणून काय, त्याच्यानंतर आता परत काय नाही. वेदांत शास्त्र हे शेवट. म्हणून वेदांत, वेदाचा अंत, शेवट जे आहे आरण्यक उपनिषद, की परत त्याच्यानंतर परत खाली काय नाही. तो काय झाला, वरती वरती एक एक क्रम सोपान जो आहे, जसं योगशास्त्राचा सोपान काय, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हा जसा योगाचा असणारा सोपान आहे, मार्ग आहे. तर या ठिकाणी वेदांत शास्त्राचा सोपान श्रवण, मनन, निधिध्यासना. आणि त्यानंतर सांगितलं पुन्हा ज्ञानाच्या असणाऱ्या सप्त भूमिका. त्या ठिकाणी योग वसिष्ठमध्ये सांगितलं. त्या भूमिकेतनं त्याने श्रवण मनोध्यासनाच्या अनुषंगाने त्या भूमिकेतनं जाऊन त्या असणारं परम पद जीवनामध्ये ब्रह्मविद ब्रह्मैव होते, ब्रह्मपद प्राप्त करणं. आणि म्हणून अशा प्रकारे ते ब्रह्मपद प्राप्त करण्याकरता ते परम भूयः प्रवक्ष्यामि. संपूर्ण ज्ञानामध्ये
काय ते अत्यंत उत्तम अशा प्रकारचं संपूर्ण ज्ञानात उत्तम आणि काय श्रेष्ठ, की त्यापेक्षा आता दुसरं काय नाही, ब्रह्मविद्यापेक्षा श्रेष्ठ दर्जा, की आता ब्रह्मविद्या झाली, आता ब्रह्मविद्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाची ही विद्या आहे, असं तुम्ही कुठे ऐकलंय का? की हे जी विद्या ही प्राप्त झाल्यानंतर हे होतं ते होतं, ही ब्रह्मविद्यापेक्षा ही श्रेष्ठ दर्जाची विद्या आहे. आणि मग काही जण काय करतात, आपली त्यांची जी काय आहे लौकिक विद्या, त्या लौकिक विद्येला सुद्धा कधी कधी काय म्हणतात, ही ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ, त्याच्यावर काही नाही, अलग लक्षात. त्या ठिकाणी ही ती ब्रह्मविद्या अशी असणारी ते जे ज्ञान आहे, ते ज्ञान ब्रह्मप्राप्तीचं ज्ञान, की ते ज्ञान एकदा प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला परत काही करायची गरज पडत नाही. आणि अशा प्रकारे ते अज्ञानात उत्तम श्रेष्ठ ज्ञान मी काय तुला पुन्हा सांगतो. यद्यपि सांगितलं, कुठे सांगितलं, 13व्या अध्यायामध्ये तेच सांगितलं. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र इत्यभिधीयते एतद्यो वेत्तिदं प्राहुः क्षेत्रज्ञेति तद्विदः. हे सगळं सांगून झालं 13व्या अध्यायात. परंतु पुन्हा अत्यंत कसं आहे, राजविद्या राजगुह्य अत्यंत गुह्य आहे. सांगितल्यानंतर पुन्हा पुन्हा किती अर्जुनाला सांगितलं तरी पुन्हा जाऊन विचारतोय. सगळं झाल्यानंतर युद्ध, ते त्या ठिकाणी दिलेलं ज्ञान मला तुम्ही सांगा अनुगीतेमध्ये. सगळं म्हणतात असं होत नाही पुन्हा. आणि अशा प्रकारे असणारं ते जे ज्ञान आहे हे श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान. आणि हे श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान जे आहे परम म्हणून परम भूयः, अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं काय ज्ञानम ज्ञानानाम उत्तमम. सगळे जेवढे जे ज्ञानाची परंपरा आहे या सर्वांमध्ये सर्वात श्रेष्ठ दर्जाचं आहे. म्हणून संपूर्ण ज्ञानामध्ये उत्तम आणि श्रेष्ठ ज्ञान मी तुला काय करतो, पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो. यद्यपि सांगितलं आता 13व्या अध्यायामध्ये सगळंच सांगून जात, तर तरी सुद्धा अत्यंत गुह्य असल्यामुळे त्याच 13व्या अध्यायाचं पुन्हा विशेष व्याख्यान करण्याकरिता म्हणून 14व्या अध्यायाला मी आरंभ करतो. पुन्हा सांगतो ते ज्ञान जाणून सर्वाचे. आणि मग काय, यज्ञात्वा मुनयः सर्वे. ते ज्ञान जे आहे ते ज्ञान काय झालं, ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर काय झालं, मुनयः सर्वे. सर्वे जे मुनी आहे, साधू संत जिज्ञासू तत्त्वज्ञानी, त्यांनी काय हे असं असणारे श्रेष्ठ दर्जाचं सर्व ज्ञानामध्ये उत्तम असणारं जे ज्ञान आहे, वेदांत शास्त्राचा असणारं ज्ञान, अथातो ब्रह्मजिज्ञासा या वाक्याने ज्याचं सांगितलं जे ज्ञान, ते ज्ञान काय, हेमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी आदी वाक्याद्वारे जीवशूळ ऐक्य ज्ञान ज्या ठिकाणी सांगितलं ते ज्ञान, की ते ज्ञान एकदा प्राप्त झाल्यानंतर यज्ञात्वा, की जे ज्ञान तू प्राप्त केल्यानंतर काय होतं, तू किंवा हे मुनयः सर्वे, हे जे ऋषी मुनी जे आहेत यांनी काय केलं, हेच ज्ञान प्राप्त केलं. आणि काय झालं, सर्वे पराम सिद्धीम, परासिद्धी जी आहे त्या परम सिद्धीला काय केलं, इतः गताः. त्यानंतर हे सर्वोत्तम त्या सिद्धी जी आहे शरीरनाशानंतर त्या सर्वोत्तम सिद्धीला म्हणजे त्या ठिकाणी यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम, परमेश्वराचं असणारं ते परमधाम जे आहे त्या परमधामाला ते गेले, की जिथे गेल्यानंतर पुन्हा येणं आणि जाणं ज्या ठिकाणी राहत नाही अशा प्रकारचं ते दिव्य स्थान त्यांनी आपल्या जीवनामध्ये, कुणी या ऋषी मुनींनी, कोणी की ज्यांनी हे जे ब्रह्मज्ञान आहे हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून ते जे असणारं ईश्वराचं असणारं परमधाम, ते परमधाम आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं, ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आचार्य काय म्हणतात, भाष्य याचं बघू. आचार्य म्हणतात परम भूयः इति परम ज्ञानम इति व्यवहितेन संबंधः भूयः पुनः पूर्वेषु सर्वेषु अध्यायेषु असत्कृत उक्तमपि रक्षामि तच्च परम परवस्तु विषयत्वा किं तत् ज्ञानं सर्वेषां ज्ञानानाम् उत्तम फलत्वात् ज्ञानिनाम् इति न अमानित्वादि किं तर्हि यज्ञादिज्ञेय वस्तु विषयानि इति तानि न मोक्षाय इदं तु मोक्षाय इति परमोत्तम शब्दाभ्यां स्तौति. श्रोतृबुद्धि रुचि उत्पादनार्थम यज्ञात्वा यज्ञानं ज्ञात्वा प्राप्त संन्यासनः मननशीलः सर्वे परां
मोक्षाख्यम इदः अस्मात् देहबंधनात् ऊर्ध्वं गतः प्राप्ताः. की अशा प्रकारे काय म्हणतात की अशा प्रकारे परम या पदाचा पुढील ज्ञानम या पदाशी संबंध जोडून परम ज्ञानम म्हणजे काय अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान. हे जे ज्ञान आहे ही ब्रह्मविद्या आहे हे काय सर्वात श्रेष्ठ आहे. याच्यापेक्षा परत काही श्रेष्ठ नाही. पण हे शिकल्यानंतर परत काय शिकायची अपेक्षा नाही झाली पाहिजे. सर्वात श्रेष्ठ असणार म्हणून अशा प्रकारचं हे परमज्ञान. परम या शब्दाचा ज्ञानाशी संबंध जोडला त्यांनी म्हणून ते काय झालं परम ज्ञान म्हणजे श्रेष्ठ ज्ञान अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं. म्हणून मग अशी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मविद्यानंतर परत काय नाही. एकदा ब्रह्मविद्या तुम्हाला प्राप्त झाली की तुमचा विषय संपला. मग काय त्याला त्यानंतरचा असणारा अनुभूती त्याची असणारी अनुभवासाठीच त्यानंतर प्रयत्न आहे. ब्रह्मविद ब्रह्मैव होती त्या ब्रह्म बनण्याकरिता म्हणून त्याची पुढच्या आता जे काय आहे त्याची साधना जी आहे त्या अनुषंगानेच चालेल. श्रवण मनन निध्यासन किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे असणाऱ्या सप्तभूमिकेच्या अनुषंगाने एक सोपान पुढे करत तो शेवटचा जो सोपान आहे काय ब्रह्मविद ब्रह्मैव होती ब्रह्मभावालाच तो काय होतो प्राप्त होतो. जशी नदी समुद्रामध्ये गेल्यानंतर समुद्रच होते त्याप्रमाणे यथा नद्य संयमाना समुद्रमस्तम विहंती नामरूपे विहाय की अशा प्रकारे ती नदी एकदा समुद्रामध्ये गेल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या नामरूपाचा त्याग केल्यानंतर समुद्रच होते त्याप्रमाणे हा सुद्धा. आणि म्हणून इथं काय सर्वात श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान आहे. म्हणून भूयः पुनरपि म्हणजे पूर्वीच्या सर्व अध्यायातून अनेकदा तरी सांगितले आहे तरी पुन्हा मी सविस्तर सांगेन. यद्यपि हे सगळं पूर्वी सांगून झालेलं आहे तरी सुद्धा काय करतो मी हेच ज्ञान आता काय करतो पुन्हा एकदा व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न. कारण का अत्यंत मुख्य आहे. आश्चर्य पश्चती कश्चितेन म्हणूनच सांगितलं की सगळे कसं आश्चर्याने त्या सगळ्या गोष्टींकडे बघत आहेत. म्हणून ते मी काय करतो तुला पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून ते ज्ञान परवस्तुविषय असल्यामुळे पर आहे अलग लक्षात ते सहज नाही आहे. परवस्त श्रेष्ठ वस्तू प्राप्त त्या ज्ञानाच्या द्वारे ती श्रेष्ठ वस्तू जी आहे ते आपल्याला प्राप्त होणार असल्यामुळे आणि ते ज्ञान परवस्तुविषय असल्यामुळे पर आहे. परवस्तू म्हणजे काय परवस्तू म्हणजे परब्रह्म हा ज्याचा विषय असल्यामुळे ते पर आहे. त्याचा त्या ज्ञानाचा विषय काय जे मी ज्ञान तुला आता सांगण्याला जाणार आहे त्याचा विषय काय त्याचा विषय आहे परब्रह्म. आणि त्या परब्रह्माच्या व्यतिरिक्त या जगतामध्ये या अखिलांड कोटी ब्रह्मांडामध्ये त्या परब्रह्म तत्वाच्या पेक्षा श्रेष्ठ दर्जाची कोणतीही वस्तू या ठिकाणी नाही. आणि म्हणून अशा प्रकारे काय म्हणतात की अशा प्रकारे परवस्तू म्हणजे परब्रह्म हा ज्याचा विषय असल्यामुळे पर आहे. परवस्तू म्हणजे परब्रह्म हा ज्याचा विषय असल्यामुळे ते पर होय. की अशा प्रकारे ती परवस्तू म्हणजे जे परब्रह्मत्व आहे ते परब्रह्मतत्व काय झालं हाच त्याचा विषय. ब्रह्मभाव जो आहे ब्रह्मतत्व जे आहे ब्रह्मतत्व हा तो ब्रह्मजिज्ञासा. ब्रह्मभावच काय आहे त्याचा विषय असल्यामुळे हा त्याचा विषय असल्यामुळे ते पर आहे. परवस्तू म्हणजे परब्रह्म हा त्याचा विषय असल्यामुळे ते पर होय. पण ते पर काय तर ते ज्ञान म्हणजे श्रेष्ठ दर्जाचं काय श्रेष्ठ दर्जाचं असणार ते ज्ञान अत्यंत श्रेष्ठ ज्ञान. हे ज्ञान एकदा तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर परत काही प्राप्त करायची जीवनामध्ये गरज राहत नाही. यज्ञात्वा एकदा हे प्राप्त झालं की बस येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवती ती सांगितलं त्या ठिकाणी उपनिषदाने काय सांगितलं येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवती. हे एकदा तुम्हाला ज्ञान झालं की काय सर्वमिदं विज्ञातं भवती ती सगळ्याच ज्ञान या जगतामध्ये या अखिलांड कोटी ब्रह्मांडामध्ये ज्या ज्या म्हणून वस्तू आहे त्या सर्व वस्तूचं ज्ञान यज्ञात्व ह्याच्या ज्ञानानेच त्या सर्वाचं ज्ञान प्राप्त होतं. पुन्हा काही प्राप्त करण्याची गरज राहत नाही. म्हणून अशा प्रकारचं असणारं म्हणून हे परमज्ञान ब्रह्मज्ञान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान या ठिकाणी सांगितलं. म्हणून याला सांगितलं राजविद्या याला सांगितलं ही राजगुह्य अत्यंत श्रेष्ठ आहे.
प्रकाश येते, परंतु तेवढीच गुह्य आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगायला लागते. आता वर्ष होऊन गेलं, 13वा अध्याय झाला, 13व्या अध्यायाच्या माध्यमातून अतिशय व्यवस्थित सगळा उलगाडा केला, तरी सुद्धा पुन्हा का सांगायची गरज आली की अत्यंत श्रेष्ठ आहे, अत्यंत त्याच्यामधला ज्याचा म्हणतो आपण त्याच्यामध्ये PhD सध्याच्या आपल्या काळामध्ये काय करतो, कुठल्या विषयाचं PhD करतात म्हणजे काय, त्याचं अत्यंत बारीक विश्लेषण करत जात. तसं या ठिकाणी आता हे परब्रह्म तत्वाचं जे ज्ञान आहे त्याचा पुन्हा पुन्हा काय विचार करायचा, पुन्हा पुन्हा त्याकरताच विचार करायचा. यद्यपि दुसऱ्या अध्यायातच सगळं सांगितलं, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतांपासून तर सगळा जो दुसरा अध्याय आहे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये सगळं सांगितलं. कार्पण्य दोषो तुम्ही शिष्यस्ते अहम शाधिमाम त्वाम प्रपन्न वगैरे करून मी तुमचा शिष्य आहे, अनन्य भावाने तुम्हाला शरण आलेलो आहे, आता मला सांगा म्हणून सगळं सांगितलं. अशोचानंद शोचोत्तम प्रज्ञा वादांश भाषणे गतासू न गतासूंच न अनुशोचंती पंडिता वगैरे करत करत सगळं मग कशा प्रकारे ते ज्ञान प्राप्त करायचं सगळं सांगून मग अशा प्रकारचा जो साधक आहे स्थितप्रज्ञ झाले, स्थितप्रज्ञस्य का पुन्हा प्रश्न विचारला, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थ, अशा प्रकारे जो स्थितप्रज्ञ झालेला आहे की ज्याने हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे, तो कसा बोलतो, काय करतो, कसा काय खातो, त्याचं पुन्हा प्रजातीयता कामाने उत्तर देऊन पुन्हा शेवटी सांगितलं काय, आपूर्यमान जल प्रतिष्ठाम समुद्रमाप प्रशंती तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वेस शांतिमाप्नोति न काम कामी विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चलति निस्पृहा निर्ममो निरहंकारः सशांतीमध्ये गच्छ. कशासाठी हे सगळं परमशांती जी आहे, सगळा जो अट्टहास आपला जो चाललेला आहे, कशासाठी काय, कशासाठी पैसा कमवतो, कशासाठी घर कमवतो, कशासाठी गाडी कमवतो, कशासाठी अमुक वस्तू आणतो, आपल्याला वाटतं की ते आणल्यानंतर मला शांत, मला मजा व्हा, हे होईल ते होईल, शांतता वाटेल म्हणून, परंतु मिळते का, जे आणलंय त्याच्यापासून पुन्हा दुःखाची सुरुवात होते. आणि म्हणून काय, न काम कामी सांगितलं, जोपर्यंत मनामध्ये कामना आहे तोपर्यंत मनामध्ये शांती नाही. ती परमशांती जर प्राप्त करायची असेल तर काय केलं पाहिजे, सगळं विषयापासून वैराग्यच निर्माण झालं पाहिजे. विहाय कामान्य सर्वान पुमाश्चरति निस्पृहा निर्ममो निरहंकार स शांतीमधिगच्छति. हे सगळं जे आहे कशाची परमशांती जर प्राप्त करायची असेल तर अशा प्रकारे निर्ममो निरहंकार, कुठल्या प्रकारचे कुठेही ममकार हे माझा आहे ही भावना होता कामा नये. निरहंकार मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार, मी अहंकार म्हणजे मी, अहम भावना सगळ्या दुःखाचं मूलभूत कारण काय आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये असणारी अहंकाराची, मीपणाची भावना. ज्या ठिकाणी मी त्या ठिकाणी दुःखारंभ. पण जोपर्यंत निर्ममो निरहंकार, निरहंकार कुठल्याही प्रकारच्या अहंकार मनामध्ये जो राहत नाही त्याच वेळे तो काय, ती परमशांती जी आहे ती परमशांती प्राप्त करतो असो. आणि म्हणून ते ज्ञान जे आहे ते परमज्ञान सर्वात श्रेष्ठ दर्जाचं, त्याच्यानंतर परत काय प्राप्त करायची गरज नाही. आणि तोच उपयोग त्या ठिकाणी याज्ञवल्क मैत्रीला देतात, त्या ज्ञानाचा असणारा उपदेश असो. आणि म्हणून या ठिकाणी तेच ज्ञान आहे ते तर ते ज्ञान, ते सर्व ज्ञानातील उत्तम ज्ञान. काय, सर्व ज्ञानामधलं उत्तम ज्ञान आहे. गीताशास्त्र, उपनिषद शास्त्र जे आहे हे काय, सर्वांमधलं श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान. आणि हे ज्ञान एकदा ज्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं मग गीतासु गीता कर्तव्य, गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्मन विद्यते सांगितलं की एकदा तुम्ही आपल्या जीवनामध्ये या गीतेचं स्नान केलं, गंगेचं स्नान केलं. गीतेचं स्नान करायचं म्हणजे काय, गीता का अंगावर नाही ती पुस्तकाची, म्हणजे गीतेचं असणारं हे अध्ययन जे आहे हे काय आपल्या जीवनामध्ये सुगीता केली तर प्रत्येक श्लोकाचं असणारं चिंतन आणि ते काय आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण बसू त्याच काय होईल, गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. त्याला पुन्हा ज्या जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे त्या पुनरपि जननम पुनरपि मरणम त्या असणाऱ्या आदौ कर्मप्रसंगात कलयति कलुषम मातृक्षौ स्थितम विन्मुत्रा मेदमध्ये वदेताम जाठरो जातवेदाः
यद्यद्वै तत्त दुःखम व्यधेतितराम शक्यते. काय सगळ्या अवस्थेमध्ये दुःखच आहे. क्षंतव्यो मे पराध शिव शिव शोभो श्री महादेव शंभो. शंकराकडे प्रार्थना करतात की अशा प्रकारे त्या अवस्थेमध्ये कर्माच्या अनुषंगाने त्या ठिकाणी मी आदौ कर्मप्रसंगात कलयति कलुषम मातृक्ष, त्या आईच्या गर्भामध्ये तू मला नेलंस. माझ्या असणाऱ्या कर्माच्या संयोगाने विनमूत्रा मेदमध्ये व्यथे, त्या ठिकाणी दुःखच आहे. बाल्ये दुःखातिरेका, ज्यानंतर बाल्य अवस्थेमध्ये पण दुःख. प्रौढोहम यौवन असतो, प्रौढावस्थेमध्ये आलो, तरुणावस्थेमध्ये पण दुःखच आहे. वार्धक्ये चेंद्रियाणाम विकलगतिमतिश्चादिदैवादितापै, वार्धक्य अवस्थेमध्ये सुद्धा दुःखच आहे. कुठे सुख? सगळ्या अवस्थेमध्येच दुःख आहे. आणि शेवटी सुद्धा काय? शेवटी पुन्हा दुःखच आहे. आणि दुःखानंतर पुनरपि जननम पुनरपि मरण, पुन्हा जन्म म्हणजे पुन्हा दुःखच आहे. म्हणून या दुःखाचा जर शेवट करायचा असेल तर गीता सांगितली. दुग्धम गीता अमृतम महत् सांगितलं. गीतेला काय उपमा दिली त्यांनी? अमृताची उपमा दिली. हे अमृत स्वरूप ज्यावेळेस आपण दूध प्राशन करू त्यावेळेस काय, हा संसार जो आहे, दुःख जे आहे, दुःख आम्हाला पुन्हा प्राप्त होणार नाही. आणि म्हणून तेच सांगितले या ठिकाणी. आणि म्हणून हे ज्ञान अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं सांगितलं. इथं सर्व जे ज्ञान आहे त्या सर्व ज्ञानामध्ये अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान कोणतं असेल तर हे गीता. गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तरैः. बाकी काही या स्वयं पद्मनाभस्य मुखर पद्मात विनिस्तृता. भगवान साक्षात भगवंताच्या मुखामधून हे बाहेर आलेलं आहे, सांगितले गेलेलं आहे. आणि म्हणून निश्चितपणे जो याचं अध्ययन करेल त्याच्या जीवनामध्ये ती परमशांती जी आहे, परमशांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ते ज्ञान, म्हणून हे सर्वश्रेष्ठ ज्ञान तेच सांगतात. तर ते ज्ञान सर्व ज्ञानातील उत्तम ज्ञान, हे जे काय आहे, जेवढी काय या जगतामध्ये जेवढ्या विद्या आहेत त्या सगळ्या विद्यांमध्ये असणारी ही राजविद्या हीच आहे. हीच राजविद्या आहे. आणि सर्व ज्ञानातील उत्तम ज्ञान, कारण त्याचे फल उत्तम. कारण काय, याचं फल जे आहे हे फल नाशवान नाही. हे फल काय उत्तम आहे, उत्तम दर्जाचं यातून फळ प्राप्त होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ज्ञानातील या अर्थ, ज्ञानातील याचा अर्थ 13व्या अध्यायामध्ये सांगितल्या. अमिनत्वादी असा नव्हे. ज्ञानातील म्हणजे ज्ञान म्हणजे त्या ठिकाणी 13व्या अध्याय अमानित्वादी सगळी ज्ञान साधनं जी सांगितली, अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, ही सगळी काय ज्ञान साधनाच्या अनुषंगाने ज्ञानच सांगितलं. परंतु इथे तसा अर्थ इथे घ्यायचा नाही. ज्ञानातील याचा अर्थ 13व्या अध्यायातील सांगितलेल्या अमानित्वातील असा नव्हे, तर मग कोणत्या ज्ञानातील? यज्ञातील ज्या ज्ञेय वस्तू त्या विषयाच्या ज्ञानातील असा अर्थ आहे का? तर यज्ञादी विषयांचे ज्ञाने मोक्षाला कारण होत नाही. पण हे मोक्षाला कारण यज्ञात ते पण नाही, कारण ते काय मोक्षाला कारण होत नाही. परंतु हे जे ज्ञान आहे हे मोक्षाला कारण होणार आहे. आणि म्हणून काय, हे ते मोक्षाला होत नाही, परंतु हे ज्ञान आहे हे मोक्षाला कारण होते. हे काय, मोक्षाचे अंतरंग साधन आहे. आणि म्हणून परम व उत्तम या शब्दांनी श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये त्या ज्ञानाविषयी काय दोन हे जे गोष्ट सांगितले, काय परम सांगितलं आणि एक उत्तम सांगितलं. परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञान उत्तमम. उत्तमम आणि परम हे दोन शब्द जे या ठिकाणी सांगितले, हे काय, हे काय त्या ज्ञानाची स्तुती जो ऐकणारा आहे, श्रोता जो आहे, जो शिष्य आहे, त्या ठिकाणी बसणारा जो साधक आहे, त्याच्या मनामध्ये ते अरे हे असं परम आहे, हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, हे त्याच्या मनामध्ये निर्माण व्हावं. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये रुची उत्पन्न होण्याकरता आवड, रुची म्हणजे त्याच्या मनामध्ये आवड व्हावी की असं काय हे एवढं श्रेष्ठ आहे, हे एवढं उत्तम आहे, या सगळ्यांमध्ये म्हणतायत. मग ते नक्की काय आहे? मग ऐकण्याची काय होती? उत्सुकता निर्माण ती होण्याकरता. आणि म्हणून अंतःकरणामध्ये ज्ञानाविषयी रुची उत्पन्न करण्यासाठी भगवान काय करतात? त्याची स्तुती करतात. सर्व मुनी कशी स्तुती करतात? सर्व मुनी संन्यासी मननशील ते ज्ञान जाणून ज्या ज्ञानाला प्राप्त होऊन त्या प्रत्यक्ष सिद्ध देहबंधनातून सुटल्यानंतर मोक्ष या नावाच्या श्रेष्ठ सिद्धीला गेल्या आहेत, प्राप्त झालेल्या आहेत. की ते ज्ञानाने काय झालं आहे? जे सर्व सिद्ध लोक आहेत, सिद्ध जे ऋषीमुनी जे आहेत, यांनी काय यज्ञात्वा म्हणे सर्व
ते ज्ञान ज्यांनी जाणल्यानंतर त्या पराम सिद्धी जी आहे म्हणजे मोक्ष स्वरूप परमेश्वराचं परमधाम यद्गत्वा न निवर्तन्ते, त्या धामाला हे सर्व गेलेले आहेत, त्या श्रेष्ठ सिद्धीला यांनी प्राप्त केलेलं आहे. असं असणारं ते ज्ञान ते कसं आहे ते सांगण्याकरता दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून अस्याश्च सिद्धेः एकांतिकत्वम उच्यन्ते, आणि भगवान या सिद्धींचे एकांतिकत्व, निश्चितत्व, अव्यभिचारित्व, नित्यत्व दाखवतात. कशा प्रकारे ते आहे, ते निश्चित कशा प्रकारे आहे, त्यामध्ये कशा प्रकारे कुठल्या प्रकारचा व्यभिचार होऊ शकत नाही, त्याची नित्यत्वा एकत्व ठोसपणे सांगण्याकरता त्या ज्ञानाचं बघून पुढच्या श्लोकाच्या द्वारे भगवंत काय म्हणतात, इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. इदं ज्ञानमुपाश्रित्य काय, मम साधर्म्यमागताः सर्गेपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. अशा प्रकारे हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान काय, या ज्ञानाचा आश्रय घेऊन या ज्ञानाच्या द्वारे ज्यांनी हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं, या ज्ञानाचा आश्रय घेऊन जो मनुष्य काय करतो, माझ्या साधर्म्याला म्हणजे मला यद्गत्वा न निवर्तन्ते, परमेश्वराचं जे परमधान अथवा परमेश्वराच्या भावाला, परमेश्वर तत्वाला तो आहे तो प्राप्त होतो. जो मनुष्य माझ्या साधर्म्याला प्राप्त होतो, आणि अशा प्रकारे जो त्या परमेश्वराचं धामाला किंवा त्या परमेश्वराच्या साधर्म्याला, त्या तत्वाला जाणतो, तो काय, सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. तो कुठल्याही महासर्गामध्ये पुन्हा उत्पन्न होत नाही किंवा महाप्रलयामध्ये सुद्धा तो व्यथित होत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारे तो काय होतो, एका विशिष्ट भावाला स्थिर होऊन त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या मधली चंचलता ज्याला आपण म्हणतो, ही चंचलता त्याच्या मनामध्ये राहत नाही. तो एक भावाने ध्रुव स्थिर, त्या ठिकाणी आपण ध्रुव म्हणतो. ध्रुवाची असणारी कथा जी आहे त्यातनं काय, ध्रुव म्हणजे स्थिर झाला. परमेश्वराच्या अनुषंगाने परमेश्वराची साधना करून त्या एका ठिकाणी स्थानी काय झालं, तो स्थिर होणे, याच्या मनामध्ये पुन्हा चंचलता निर्माण होत नाही. अशा प्रकारे सर्गेपि नो उपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. अशा प्रकारे या ज्ञानाचा आश्रय करून काय, माझ्या स्वरूपास म्हणजेच काय आलेले ज्ञानी सृष्टीच्या वेळीही उत्पन्न होत नाही आणि प्रलयाच्या वेळीही व्यथा म्हणजे त्यांचा नाश पावत नाही. अशा प्रकारे एकदा ज्यांनी हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं, ते या सृष्टीचक्रामध्ये, जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा येत नाही. हे एवढंच या ठिकाणी त्यांना सांगायचं. इदं ज्ञानं यदोक्तम् उपाश्रित्य ज्ञानसाधनमनुष्ठाय इति एतद् मम परमेश्वरस्य साधर्म्यं मत्स्वरूपम् आगताः प्राप्ताः इत्यतः न तु समानधर्मता साधर्म्यं क्षेत्र ईश्वरयोः भेदानुभव्यमात् गीताशास्त्रे फलवादश्चायं स्तुत्यर्थः उच्यते. सर्गेऽपि सृष्टिकालेऽपि नोपजायन्ते न उत्पद्यन्ते प्रलये ब्रह्मणोऽपि विनाशकाले न विद्यन्ते च व्यथां न आपद्यन्ते न च्यवन्ते इत्यर्थः. हे पूर्वी सांगितलेले ज्ञान स्वीकारले म्हणजे काय, परमश्रेष्ठ दर्जाचं जे ब्रह्मज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान सांगितल्यानंतर किंवा प्राप्त केल्यानंतर असा अर्थ त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे हे पूर्वी सांगितलेले ज्ञान स्वीकारल्याने म्हणजे ज्ञान साधनाचे अनुष्ठान केल्याने, स्वीकारल्याने म्हणजे त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे. नुसतं ऐकायचं नाही, श्रवणानंतर मनन झालं पाहिजे, त्याचं अनुष्ठान झालं पाहिजे. मनामध्ये ज्ञान साधनाचे अनुष्ठान केल्याने मद परमेश्वराच्या स्वरूपाला जे मिळून गेलेले आहेत आणि काय परमेश्वराच्या स्वरूपालाच ते प्राप्त होतात. आणि अशा प्रकारे ज्यांनी ते परमेश्वराचं स्वरूप प्राप्त केलेलं आहे ते काय, ते सृष्टीकाली उत्पन्न होत नाही आणि प्रलयकाली म्हणजे ब्रह्मदेवाच्या विनाशकाली विच्युत होत नाही. त्यांचं पुन्हा जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे, त्या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये ते पुन्हा येत नाही. ते काय, त्या नारायण स्वरूप जे आहे, नारायण प्रव्यक्तात, त्या नारायण स्वरूपालाच ते प्राप्त होतात. साधर्म्यम या पदाचा अर्थ समान धर्मता असा येथे विवक्षित नाही. समान साधर्म्यम जे आहे, साधर्म्यम या शब्दाचा अर्थ इथं समान धर्म, परमेश्वराच्या समान धर्मवाला असा अपेक्षित नाही. धर्म कसा विवक्षित नाही. माझ्यासारखे धर्म ज्यांना प्राप्त झाले आहेत तसे ते असा अर्थ केला तर परमेश्वर वेगळा आणि जीवात्मा वेगळा असा प्रसंग होईल. माझ्यासारखे धर्माला प्राप्त होतो म्हणजे तो मत भिन्न होईल.
म्हणून तसा अर्थ इथे यायचा नाही. कारण क्षेत्रज्ञ व ईश्वर यात भेद असल्या ते गीताशास्त्रामध्ये मानत नाही. गीताशास्त्र क्षेत्रज्ञ जो आहे आणि ईश्वर जो आहे यांच्यामध्ये भेद मानत नाही. अभेद ज्ञान आहे. अलग कुठेही भेद द्वैताद्वैभयम भवती शास्त्र म्हणतं. भय कुठं होतं? ज्या ठिकाणी द्वैत आहे तो माझ्यापासून भिन्न आहे ही भावना जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होते त्याच वेळेस आपल्याला भीती वाटते. आणि अशा प्रकारे म्हणते चांगलं. कारण क्षेत्र आणि ईश्वर यात भेद असल्याचे गीताशास्त्रामध्ये मानलेले नाही. ज्ञानाची स्तुती करण्याकरता भगवान हे फलबोधक वचन आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्ञानाची स्तुती करण्यासाठी हा जो आहे दुसरा श्लोक जो आहे या दुसऱ्या श्लोकामध्ये काय त्या ज्ञानाची स्तुती का किंवा त्याच्याबद्दल अधिक ज्ञान त्याच्याबद्दल अधिक जिज्ञासा मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून ती स्तुती करण्यासाठी हा या ठिकाणी दुसरा श्लोक सांगून त्यानंतर तिसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून क्षेत्र संयोग हा ईदृश भूत कारण त्याह अशा प्रकारचा क्षेत्र संयोग भूतांचे कारण होय. हे पुढील कशा प्रकारे हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संयोग होतो आणि कशा प्रकारे त्यापासून या सृष्टीची रचना होते हे पुढच्या तिसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. ते काय म्हणतात तिसऱ्या श्लोकामध्ये मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. अशा प्रकारे तिसऱ्या श्लोकाचा जो अर्थ आहे तो उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. अस्य श्री भगवद्गीता माला मंत्रस्य